नमस्कार. रोटरी विजन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजची महत्त्वाची बातमी. रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या पदग्रहण सोहळ्यात नूतन पदाधिकाऱ्यांचा पदभार स्वीकार. समाजोपयोगी उपक्रमांना अधिक गती देण्याचा निर्धार. मलकापूर रोटरी इंटरनॅशनलच्या क्रिएट लास्टिंग इम्पॅक्ट या वर्षभराच्या संकल्पनेला साजेसा उत्साहपूर्ण आणि दिमाखदार रोटरी क्लब ऑफ मलकापूर कराड व रोट्रॅक्ट क्लब ऑफ मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पदग्रहण समारंभ हॉटेल संगम कराड येथे संपन्न झाला. विविध क्षेत्रांतील मान्यवर, रोटरी सदस्य, माजी पदाधिकारी, नव्याने दाखल झालेले सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2027 ते 28 माननीय रोटेरियन क्षितिज झावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच असिस्टंट गव्हर्नर 2026 ते 27 माननीय रोटेरियन युवराज नागे यांच्या विशेष उपस्थितीत रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या अध्यक्षपदी रोटेरियन राजन वेळापुरे यांनी तर सचिवपदी रोटेरियन संजय बडदरे यांनी पदभार स्वीकारला. तसेच रोट्रॅक्ट क्लब ऑफ मलकापूरच्या अध्यक्षपदी रोटेरियन बेंजीर शिकलगार आणि सचिवपदी रोटेरियन रोहित पाटील यांनी पदभार स्वीकारून नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात रोटरीच्या सेवाभावी परंपरेचा गौरव करत समाजहितासाठी अधिक प्रभावी व परिणामकारक प्रकल्प राबविण्याचे आवाहन केले. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, युवक विकास, महिला सक्षमीकरण, जलसंधारण, साक्षरता, रक्तदान, पोलिओ निर्मूलन आणि सामाजिक बांधिलकी जपत वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. नूतन व मानद सदस्यांचं स्वागत. या प्रसंगी क्लबमध्ये नव्याने सहभागी झालेल्या मानद सदस्यांचं स्वागत करण्यात आले. त्यामध्ये श्री मुनीर गुलाब बागवान, कालिका कुटुंब प्रमुख, मेजर पतंगराव बानुगडे तसेच नूतन सदस्यांमध्ये श्री सुरेश देसाई, प्राध्यापक डॉक्टर दिलीप कुमार कसबे, दिलीप चव्हाण, श्री रमेश पाटील, श्री जगन्नाथ पाटील, श्री अभिजित शिंदे पाटील, श्री शंकर पिसाळ, श्री उत्तम बर्गे, श्री रामचंद्र जाधव, श्री विवेक वेळापुरे आणि श्री सुभाष कदम यांचा सन्मानपूर्वक रोटरी परिवारात प्रवेश करून देण्यात आला. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी कार्याचा गौरव करून क्लबच्या कार्यात त्यांच्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमात माजी अध्यक्ष रोटेरियन राहुल जामदार यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांनी आपल्या कार्यकाळात राबविलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचा उल्लेख करून नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच माजी सचिव रोटेरियन विजय दुर्गावळे यांनी वर्षभरातील कामाचा आढावा सादर करून नवीन कार्यकारिणीकडे पदभार सुपूर्द केला. यावेळी सन 2026 ते 27 या वर्षासाठी रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या संचालक मंडळाची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये रोटेरियन विजय चव्हाण, क्लब लर्निंग डायरेक्टर, रोटेरियन विलासराव पवार, क्लब ट्रेजरर, रोटेरियन संदीप पाटील, व्हाईस प्रेसिडेंट, रोटेरियन विक्रम अवताडे, जॉईंट सेक्रेटरी, राहुल जामदार, IPP, आनंदराव बागल, सार्जंट ॲट आर्म्स, भगवानराव मुलिक, पब्लिक इमेज डायरेक्टर, सलीम मुजावर, TRF डायरेक्टर, अरुण यादव, डायरेक्टर क्लब ॲडमिनिस्ट्रेटर, विकास थोरात, एंड पोलिओ, उमेश यादव, लिटरसी, चंद्रशेखर दोड्डमणी, डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुजन, विजय जिगाडे, मेंबरशिप डेव्हलपमेंट, अमर जाधव, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, सुनील बसुगडे, एन्व्हायरमेंट, डॉक्टर अमोल मोटे, थॅलेसिमिया प्रोजेक्ट चेअर, विजय दुर्गावळे, स्पोर्ट, संग्रामसिंह मोरे, युथ सर्व्हिस, डॉक्टर सतीश संकल्प, कम्युनिटी सर्व्हिस, शुभांगी शेलार, विमेन एम्पॉवरमेंट, संभाजी पाटील, वॉटर मॅनेजमेंट आणि CSR फंड, महेश दुधाने, डायरेक्टर डिस्ट एम्फसिस, विजय मोहिरे, फेलोशिप चेअर, किशोर गावंडी, ट्रिप आणि एंटरटेनमेंट, धनाजी देसाई, विन्स वॉश, अतुल पाटील, स्पोर्ट चेअर, CA विनोद सावंत, IT मीडिया आणि मनीष कुरकुडे, ह्युमन डेव्हलपमेंट, सरोज सोनवले, इव्हेंट कमिटी चेअर यांचा समावेश आहे. समारंभास रोटरी सदस्य, माजी पदाधिकारी, रोट्रॅक्ट सदस्य, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन आकर्षक पद्धतीने पार पडले. उपस्थितांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देत आगामी वर्षात रोटरी क्लब ऑफ मलकापूर समाजोपयोगी कार्याचा नवा आदर्श निर्माण करेल असा विश्वास व्यक्त केला. रोटरीच्या विविध न्यूजसाठी रोटरी विजन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. रोटरीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? 365 दिवस तुमच्या हातात असतात, 367 दिवस तुमच्यासाठी नसतो. त्यामुळे जे काही करायचं आहे 365 दिवसामध्ये करायचं आहे हे तिन्ही मनामध्ये घेतलं होतं आणि त्याच वेळेला म्हणून दाखवलं होतं की ह्या वर्षी रोटरी क्लब मलकापूरची ग्लोबल ब्रँड करायची आणि मला सांगायला आनंद होतोय की आपण ती ग्लोबल ब्रँड केली. ग्लोबल ब्रँड काय असते तर आपला डिस्ट्रिक्ट आणि परदेशातला क्लब या तिन्हीच्या संयुक्त विद्यमानं असा एखादा मोठा सस्टेनेबल लॉंग टर्म खूप लोकांना त्याचा फायदा होईल असा एखादा प्रोजेक्ट आपल्या शहरामध्ये आपण आणायचा आणि त्याचा बेनिफिशरी हे असंख्य असावे. अशा प्रकारचा परदेशी फंड आपण आणलेला आहे, अप्रूव्ह झालेला आहे.
त्या महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचं इव्हॅल्युएशन टुर्नामेंटमध्ये होईल. लहान मुलांच्या मेंदवाच्या सर्जरीसाठी लागणारे जे काही इक्विपमेंट्स आहेत ते आपण तिथे प्रोव्हाइड करण्यासाठी त्याचबरोबर माझे रोटरीचे सिनियर सहकारी एका इन्व्हेस्टेशन आम्ही घेतो सांगितलं राहून दरवर्षी वया वाटप भेट छोटे छोटे कार्यक्रम नको करू. कारण ज्यावेळेला 4 वर्षानंतर विचारलं जातं की काय केलं तर आठवत नाही. ब्लड डोनेशन केलं, वया वाटप केलं, काहीतरी असं पोस्ट कर की जेणेकरून त्याचा लॉंग टर्म इम्पॅक्ट तुमच्या 5 ते 10 वर्षासाठी झाला पाहिजे. म्हणून दुसरं पाऊल उचललं ते दुसरं पाऊल उचललं ते रोटरी काउन्सिलिंग सेंटर. रोटरीच्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये आपण डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आपले सुधीरजी लाखरे सर यांच्या हस्ते आपण रोटरी काउन्सिलिंग सेंटरची उभारणी केली आणि त्या काउन्सिलिंग सेंटरच्या उभारणीमध्ये असंख्य विद्यार्थ्यांना आपण काउन्सिलिंग करत राहिलो. जर रविवारी शिबिर घेत राहिलो. परत ज्यावेळेला माझं 2 महिना ऍडमिशन सुरू झाली त्यावेळेला असं आपलं जाणीव झाली की आता मुलांचा ओघ कमी होतोय. मला ऐकताना इतकं छान वाटतं, पण कधी कधी असं टेन्शन येतं, विचार येतो मनामध्ये की लोकांच्या अपेक्षा काय वाढत असतील आणि त्या पद्धतीने जर आपण लोक एका आपल्या कृतीतून, आपल्या वाक्यातून, आपल्या विचारातून त्या जबाबदारीला योग्य ते न्याय केला ही खरोखर रोटरीमध्ये खूप मोठी जबाबदारी आहे लिडरशिप घेणं. आणि आज त्या लिडरशिप सोहळ्याचा हस्तांतरण सोहळा रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या या ठिकाणी संपन्न होतोय. त्याबद्दल सर्वप्रथम सर्व सदस्यांचे थोडा वेळ होईल म्हटलं की असं तुम्ही करू शकतो असं जाणवलं. आज आताही बघा त्यांच्या चेहऱ्यात केवढा समाधानी तृप्त आहे. आणि त्याहून दुसरी ऑब्झर्वेशन मला सांगतो, अजून एक चेहरा खूप आनंद त्यांच्याकडे बघून सांगतो. आणि संजयजींना विचारलं त्या कोण आहेत? त्यांनी सांगितलं त्या त्यांच्या पत्नी आहेत. आणि त्या मुंबई राहुलीकडे बघून हसत होत्या. आणि त्यातूनच कळलंय किती आनंदाने या दोघांनी हे वर्ष आपल्या रोटरीच्या एका वर्षासाठी त्यांनी जो वेळ दिला. मला असं वाटतं आपले नवनिर्वाचित अध्यक्ष राजनने पुढचं जे 365 दिवसाचे जो दिवस येईल त्यावेळेला आपण सुद्धा असेच समाधानाने निवडणूक होत असणार. आणि मॅडम कुठे आपण असंच कौतुकाने त्याच्याकडे बघत असावं. म्हणजे इकडं तुम्हाला त्याच्या पाठीशी उभं राहायचं. आता हे सांगणार नाही किती वाजते, कुठे होते, काय आहे ते रोटरीचंच काम करणार, दुसरीकडे कुठे जाणार काळजी होणार. या ठिकाणी आज राहुल आणि विजय तुमच्या दोघांचंही मनापासून अभिनंदन. या ठिकाणी तुम्ही जे तुमच्या क्लबमध्ये मागच्या वर्षात किती कार्य केले तुम्हाला माहिती, त्याबद्दल मी चर्चा करणार नाही, मी ते सांगणार नाही. कारण तुमच्या सगळ्यांच्या मदतीने सहकार्याने त्यांनी ते अचीव केलं. पण डिस्ट्रिक्टच्या दृष्टीने आज मलकापूर क्लबकडे काय बघितलं जातं हे तुमच्यापर्यंत सदस्यांपर्यंत पोहोचवणं मला असं वाटतं आपल्या डिस्ट्रिक्टचा एक लीडर म्हणून, गव्हर्नर म्हणून माझं काम. एक अतिशय सुसंस्कृत क्लब, एक अतिशय कमिटेड क्लब, एक अतिशय सुविद्य क्लब आणि एक अतिशय जबाबदार क्लब म्हणून म्हणतात. आपल्या क्लबची सुरुवात झाली. विजयजी आपले संस्थापक अध्यक्ष आज या ठिकाणी आहेत. त्यांच्यातला साधेपणा, नम्रपणा आपण त्यांच्या इथं बघितलं, मगाशी पाहिलं असतं. हे संस्काराचं बीज ज्या ठिकाणी रोवलेलं असतं तिथं तसेच आहे. तर मला कौतुक करावं असं वाटतं आपल्या सर्व चार्टर प्रेसिडेंट्स की ज्यांनी आजही या क्लबमध्ये आपल्या अस्तित्वाने आणि आपल्या कर्माच्या रूपाने एक आदर्श घालून ठेवले. खुश आहे मंडळी. रोड ट्रॅक्टरचे काय धन्यवाद.
एकच गोष्ट सांगायची आहे की रोटरॅक्टची स्थापना आणि रोटरॅक्टचं कार्य